पप्पांना फोन करू का? हॅलो हॅलो. पप्पा, मी बोलते. का ग बाई? कुठे आहेत तुम्ही? मी आहे घरी. पप्पा, मला तुमची खूप आठवण येते हो. का बरं? मला माझी चूक समजली. आता काय करू? तुम्ही असं मी आता काय करू म्हटलं, मी काय करायचं बरं? आता तुझी चूक मागं झालेली, आता काहीच नाही झालेली. पण पप्पा, मला इथं इथं मी नाही राहू शकत हो. हे खूप दारू प्यायला लागलेत आणि खूप भांडतात माझ्यासोबत. आता तुमचं प्रेम होतं, तुम्ही आता सक्सेस केलंय. पण पप्पा, आता समजलंय मला की प्रेम बिम फक्त माझं होतं, त्याचं काहीच नव्हतं. पण आता मी काय करू शकत नाही त्यात. पप्पा, तुम्ही असं बोललं मी कुठं जायचं बरं? एकदा मला भेटायला तरी या. आता कसं भेटायचं तुला? तुला आता जेव्हा भेटायचं सांगायचं तेव्हा सांगितलं होतं. पप्पा, पण चुकलं ना माझं आता. आता नाही ना मी काय करू शकत बाई. पप्पा, तुमच्यासाठी तुम्ही असं नका बोलू. मग आता तुला मला भेटायचं म्हणलं त्याला सोडून यावं लागेल. तुम्ही एकदा मला भेटा तरी. मी काय सांगते तुम्ही ऐकून तरी घ्या, म्हणजे तुम्हाला पण समजेल. आता मला काय समजेल? जेव्हा समजायचं तेव्हा नाही समजलं. मी पण लहानच होते ना हो, मला तरी कुठं काय कळत होतं. तू लहान होती, तुझं सगळं खरंय. हा? पण माझ्याकडे ना आता कुठलाच पर्याय नाही राहिलाय, नाही तर मला ना माझा जीवच द्यावा लागणार आहे. आता तिथं द्यायचं असलं तर ते आता मी काय सांगू तुला? बाबा, तुम्ही असं कसं बोलू शकता हो? तुम्हाला तुमची मुलगी तुम्ही एका क्षणात विसरून गेले का हो? मी विसरलो नाही. मग तू ज्या टायमाला विसरली तेव्हा ती विसरल्यावर झालं ना. मी तर लहान होते, माझ्याकडून चूक झाली, मी मान्य करते ना आता. पण मी तर नाही राहू शकत. मला इथे एवढा त्रास देतो ना हा, एवढा दारू वगैरे पितो. आधी हा असं नव्हता, म्हणून मी इथं आलेली. हा. आता चुकलं ना माझं. एकदा भेटा ना मला, फक्त एकदा. पप्पा. ऐकलं का? मला भेटायचं असलं तर तुला सगळं सोडून यावं लागेल. पप्पा, कसं सगळं सोडून येऊ? आता 3 वर्ष झालेत लग्नाला. एक हा. काम करता का तुम्ही? दादाला पाठवता का? तू 3 वर्ष झालं लग्नाला, 3 वर्षात एकदा बी नाही विचारलं, एकदा नाही बोलली. तुला तुझ्या पाठीमागच्या 2-3 बहिणी आहेत, त्यांचे लग्न, भावाचं लग्न, त्यांना पाहुणे बावकी रावले, पाहुणे रावले नाव ठेवते. हा? समजतंय मला, माझी चूक झाली, मी मान्य करते. पण आता मी ह्याला सोडून कसं येऊ बरं? अजून जास्त जाण्यापेक्षा तुम्ही एकदा दादाला पाठवा ना, एकदा आपण त्यांना समजून सांगूयात. तुम्ही एकदा समजून सांगा. समजून सांगून नसतं हे. आता तुला आता जी मोबाईलत बोलायचं ना, पोरगी म्हणून बोलायचं. तू इकडे यायसाठी नाही, किंवा मी तिकडे यायसाठी नाही. इथं पण नाही, तुम्ही तुमच्या दारात पण यायला नाही. मी ना, मला जगायचंच नाही आता. मी तुमच्या दारात येऊनच जीव देते. आमच्या दारात नाही द्यायचा, तिकडे द्यायचा तो. तुझ्या दारात नवऱ्या पुढं. म्हणजे तुम्हाला तुमची मुलगी काहीच नाहीये आता? आता नाही ना. झालं ना, एकदा चूक झाली माझी. मग ही त्यासाठी आधीच उचलून घ्यायची असती. तुम्ही ज्यावेळेस विचार केला ना लग्नाचा, तेव्हाच विचार करायचा की आपलं सहमती पाहिजे, घरचे पाहिजे. प्लीज पप्पा. कोणी नसलं, आई बाप तर असतात ना. एवढ्या वेळेस समजून घ्या पप्पा, प्लीज. एकदा दादाला तुम्ही पाठवून एकदा परत सगळं नीट होईल हो. तुला सोडून यायचं असलं तर ये. सोडून पप्पा नाही. सोडून कसं येऊ मी? अजून जास्त इज्जत जायची. तुम्हीच बोलताय ना आता लग्न झाल्यावर परत मागे बघायचं नसतं. मग एकदा तुम्ही फक्त एकदा समजून तर सांगा. मी काय सांगितलं, लग्न झाल्यावर मागं बघायचं नसतं. इथं कळलं ना. ठीक आहे. तुझा प्रश्न आहे, तू सॉल्व कर. ठीक आहे. आणून कर, जीव देऊन कर, काही कर तिकडं. ठीक आहे. नाही ना, माझं नवऱ्याचं घर पण नाही आणि ना मला बापाचं घर. त्यापेक्षा मी जगतच नाही ना. तू
काही कर, तुला काय करायचं ते कर. ठीक आहे, ठेवते मी. हा. वैष्णवी पप्पा का का चुकलं माझं, मला समजले आता माझी चूक. फोन कमून केलता? अहो ह्यांनी मला खूप मारलं काल, माहिती का, खूप खूप दारू प्यायला लागलेत. असं कसं काय 10 रुपयाला? तुमचं तर प्रेम होतं, मग तुम्हाला समजून सांगता येत नाही एकमेकाला. मग आता काय करायचं म्हणते तू? एकदा तुम्ही त्याला समजून तरी सांगा. कसं सांगायचं समजून? ना आमच्या मर्जीने लग्न केलेले, ना आम्ही सोयरीक बघून दिलेली. तू तुझ्या मनाने केलंय, आम्ही म्हणणार कसं त्यांना? आणि त्यांनी उद्या हाकलून लावले, जा निघा इथून, म्हणलं काय करायचं? मग येणार का तू आमच्या बरं? पण दादा तू एकदा समजून तरी सांगून बघ. सांग, बोला समजून सांग नको आहे ना. लाव कोण त्यांना. येशील का आमच्या बरं? पप्पा आता 3 वर्ष झाले मी इथे राहते, कसं येऊ बरं तुमच्या सोबत? समजून कसं सांगायचं आम्ही? हे तर कळतं ना. आहे का समजून सांगायचा अधिकार आहे का? आपल्यातल्याला समजून सांगते, ऐकलं तर. एक खाता बी येते, एक हानता बी येते. अशांना दोन शब्द बोलता येतात. मध्यस्थी माणूस करून लग्न केलेले असे असते तर ते तुम्हाला उलट नाही बोलणार, तुम्ही एकदा समजून उलट नाही सांगितलं बोलणार. ना. आज लाव फोन लावून, फोन लावून घे बोलत. हॅलो, कुठे आहेत तुम्ही? घरी आहे आताच्या आता. बसा ना, मी तुम्हाला पाणी आणते. पाणी सुद्धा नको. तू पार टोकाला बोलली म्हणून आम्ही इथं आलोय. हा. त्यांनी मला फोन करून बोलून घेतलं, आपल्याला जायचे आता. काय काम होतं? आमचं काम काहीच नाही तुमच्याकडे. काय तुमचं काय काम आहे ते सांगा. झालं काय? हिला हानमार का करताय तुम्ही? कुठं किती तवा कुठे केली म्हणजे? का कधी करतोय? दारू पिऊन तर रोज मारता तुम्ही मला. का दारू पिताय? की डोळ्याच्या खाली काळे घेरे झाले तुमच्या पार. हा? प्रेम करून आणलं, एक तर आमच्या परस्पर आमच्यापर्यंत आले असते, आम्ही लग्न लावून दिलं असतं. 3 वर्षांनी तिने फोन केलाय, पार जीव द्यायपर्यंत जाते. तरी तुम्हाला मग आता घरी यावं नाही का आम्ही? तुम्हाला सांगितलं लोकांना वाय का भेटणार, भेटलेल्यांना सांभाळता येणार. हिथं म्हणायची मला न्यायला या, आता जाऊ का घेऊन आम्ही? मग कशी असते तर ती आमचीच आहे ना शेवटी. ह्यांना सांगायची काय गरज होती रे? कोणाला सांगायचं? सांगायची? मला सांगितलं असतं मी सोडली असती. रोज तर सांगायचे. दारूला एवढे पैसे झाले काय? नव्हते म्हणून तो सुरू झाला ना. तेव्हा होते. दारू प्यायचं एवढं वय बी नाही झालं तुमचं, दारू प्यायला पर्यंत आले तुम्ही. कामा मला जातात का नाही? पहिले नवीन नवीन जात होते, आता कामाला पण जात नाहीत. काही काय काढायचं काय सगळं? माझं मी बघन, माझ्या संसारात डावळा करू नका. जाऊ घेऊन मग आम्ही. म्हणजे तुमच्याच मनाने तुमचं तुम्ही खा पोटाला, एवढं दारू पिऊन येत असतील बाहेरचे लोक. स्वतःच्या कष्टाने कमवतो पिते, तुम्हाला काय अडचण? किती कमवता बघितलं ना, किती कमवून मिळालं. एक स्लॅबला त्या अजून त्याला हिवा आहे ना प्लास्टर त्याचं. काय कमवलं? हिच्या आहे का गाळ्यात एक ते जोडून? काय आहे का? कमावलं असतं तर काय केलं असतं? आमच्यापर्यंत आलं असतं. आम्ही तर म्हणलो होतो आयुष्यभर फोन नाही आला तरी जमन, वाटलं होतं आम्हाला. आहे का कानात आहे, पुढं काय गळ्यात आहे? एकदाच नाही झालं, फक्त ऐकलंय ते. फोन करायची काय गरज आहे का? जाऊ द्या, झालं गेलं, जाऊ दे. एका दिवस काय होतच तिकडे तिकडे एन्जॉय कोण करत हो नाही, का? तुम्ही नाही करत. जत्रा क्षेत्राला आम्हाला कळतं, लोक मित्रांच्या नादान करतात, पण रोजच घेता म्हणजे तुम्ही अट्टल बेवडे झाले. आता नाही घेणार, जाऊ द्या ना. तुम्ही घ्या नका घेऊ, आमच्या कानापर्यंत येऊ नका देऊ. आणि कानाला पर्यंत येऊन द्यायचं आलं असलं तर सरळ सरळ निघून ये. नाही ऐका, आता नाही काय होणार. मी कामाला जातोय, कमवतोय, सगळं व्यवस्थित, सोनं नाणं सगळं तुम्हाला म्हणेन तसं करा. जा सर. आम्हाला नको, आम्हाला नको. आम्हाला नको. तुमचंच घ्या आणि तुमच्या पुरतच राहून द्या. बरं तुला करेन बाबा, कानातलं बिनातलं 2-3 टोळ्याचं. आणि आता सांगतो, परत फोन करायचा नाही. आणि ज्यावेळेस फोन करायची गरज पडेल Direct त्या घरी. दिवशी पिशी भर. आणि पिशीची गरज नाही, तू एकटीची आहे. हो, तसं ना करू. संसार करायचा ती आहे. तुम्हाला नाही सांगितलं, आम्ही हिला सांगितलं. आम्ही तुम्हाला तुमचे गुण बघितलेले आहेत आणि तिचे बघितले. घे गाडी. हे हो, सरबत का? हो ना. ऐका हो ना. एवढं फोर्स करू नाही आता नाही, परत उद्या येणार आम्ही परत. हा. उद्या येणार, फोन करा, आज नाही. व्यवस्थित राहा.
घे गाडी खाली. घेतला असता चहा ना. हो दादी बघ गेले का निघून. काय गरज होती एवढीसाठी दोन फोन करायला 2-2 मिनिटाला. तुम्ही जर माझ्याशी नीट वागले असते ना मी त्यांना फोन पण नसता केला. अरे पण मला प्रेमाने सांगितलं असतं ना पिऊ नका ही. किती वेळा सांगितलं तुम्हाला? प्रेमानेच सांगितलं ना. त्या बिचारीला हेल्पट झाला राव. त्यापेक्षा आता तुम्ही इथून पुढे काही वागणार नाही असं सांगा की. मग सांगितलं ना आता काय हिब्रू भाषेत सांगितलं का त्यांना इथून पुढे मी काय पिणार नाही व्यवस्थित राहील सोनं नाणं करील. चला आता जेवायला वाटते. बाहेर बसू का? कुठं पण बसा.